सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाच्या शतक महोत्सवी व्याख्यानमाला उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. व्याख्यानमालेतील 23वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले आजचे व्याख्याते पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी माननीय डॉक्टर संजय रामचंद्र भार्गवे यांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे सहर्ष स्वागत. आपल्या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्थेचे कार्यवाह, पेठे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष, संस्थेचे शिक्षक मंडळ व कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य, मुख्याध्यापक, संस्थेचे सहकार्यवाह तथा शिक्षक प्रतिनिधी, ऑनलाईन माध्यमातून उपस्थित सर्व संस्था व शाळेचे आजी माजी पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, आजी माजी विद्यार्थी, सर्व हितचिंतक, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपल्याला लाभलेले मार्गदर्शक माननीय डॉक्टर संजय रामचंद्र भार्गवे सर, पेठे विद्यालयाचे 1971 सालचे नामवंत माजी विद्यार्थी असून ते कर प्रणालीत तज्ज्ञ आहेत. त्यांनी पत्रकारिता, कर आकारणी, कॉस्ट अँड मॅनेजमेंट, अकाउंटिंग, बजेटिंग, मटेरियल्स मॅनेजमेंट इत्यादी क्षेत्रात सरांचा जवळपास 50 वर्षाचा अनुभव आहे. व्यावसायिकरित्या व्यवस्थापित कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर सरांनी काम केले आहे. अप्रत्यक्ष कर आणि किंमत कमी करण्याच्या तंत्रात सरांनी योगदान दिलेले आहे. सरांनी स्कूल काउन्सिल कॉमर्स अँड मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथेही सदस्य म्हणून काम केलेले आहे. पुणे व परिसरातील निवडक औद्योगिक घटकांच्या संदर्भात केंद्रीय उत्पादक शुल्क व सेवा कर या विषयावर त्यांनी PhD डॉक्टरेट संपादन केलेले आहेत. रोटरी क्लब तर्फे त्यांना प्रोफेशनल एक्सलन्स पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. सरांचा व्यावसायिक कामाचा आलेखही अत्यंत उत्तम आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोध निबंध सादर केलेले आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर्स या अप्रत्यक्ष कर समितीचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहेत. लेखा मानक मंडळाचे सदस्य, कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डाचे सदस्य, कॉस्ट ऑडिटिंग स्टँडर्ड बोर्डाचे अध्यक्ष म्हणूनही पद भूषवलेले आहेत. सरांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाच्या शुल्कांचा अभ्यास आणि पुनर्रचना समन्वयक म्हणूनही सरांनी काम केलेले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळासाठी वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण व खादी आणि ग्रामोद्योग आयोगासाठी समन्वयक म्हणूनही भूमिका सरांनी पार पाडलेल्या आहेत. सरांनी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्सने प्रकाशित केलेल्या GST अंतर्गत नफेखोरी विरोधी नफेखोरीवरील मार्गदर्शन नोट या पुस्तकाचे सरांनी लेखन केलेले आहे. डॉक्टर संजय भार्गवे हे मुळात अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचे आहेत. आपल्या पेठे विद्यालयाबद्दल त्यांना नितांत अभिमान आहे. याआधी पेठे विद्यालयाच्या वर्धापन दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून त्यांनी भरीव अशी देणगी दिली आहे. सर शाळेला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर संजय भार्गवे यांचा शाळेला नितांत अभिमान वाटतो. आज भारतीय कर प्रणाली काल, आज, उद्या या विषयावर माननीय श्री भार्गवे सर आपले विचार मांडणार आहेत. तरी श्री भार्गवे सर यांना विनंती की त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा. डॉक्टर संजय भार्गवे सर. नमस्कार. आदरणीय प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर सर, नाशिक एज्युकेशन सोसायटी. आदरणीय प्राध्यापक दिलीप फडके सर, जे आजही मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. श्री चंद्रशेखर मोंढे सर, श्री चंद्रशेखर वाड सर, राजेंद्र निकम सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास पाटील सर, श्री शैलेश पाटोळे सर, हिरे सर आणि सर्व मान्यवर, शाळेचे संस्थेचे माजी पदाधिकारी आणि सर्व गुरुजनांना वंदन करून, सर्वप्रथम शाळेने आज जे काय मला संधी दिली, माझे मनोगत भारतीय कर प्रणाली विषयी मांडण्याची जी संधी दिली, त्याविषयी मी सर्व पदाधिकारी आणि मान्यवरांचे मनापासून आभार मानतो. खरं तर माझ्या
परिचय देताना असं सांगण्यात आलं की मला अनेक ठिकाणी शोध निबंध किंवा व्याख्यानं देण्याची संधी मिळाली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर. पण ज्या संधी मिळाल्या, जे पारितोषिकं मिळाली, त्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचं पारितोषिक किंवा पाठीवरची थाप किंवा मोठा सन्मान हा मला आज मिळतोय असं मला वाटतं. कारण ज्या शाळेत मी 1ली ते 11वी शिकलो, त्या शाळेत एकदा शाळेने मला प्रमुख अतिथी म्हणूनही बोलवलं होतं शाळेच्या वर्धापन दिनाला. आणि ही दुसरी संधी, याच्यापेक्षा जास्त मोठा सन्मान माझ्या मते तरी दुसरा कुठला असू शकत नाही. आणि त्याबद्दल मी खरंच माझ्या शाळेचे आणि शाळेच्या गुरुजनांचे, ज्यांनी माझ्यावर संस्कार केले, त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्या काळात मला शाळेत असताना अनेक संधी मिळाल्या. शाळेतर्फे लेझिम पथकात होतो मी, खो खो खेळायचो, कबड्डी खेळायचो आणि त्याही आठवणी माझ्यात आहेत. अभ्यासाबरोबर शाळेने जी काही सर्वांगीण विकास केला, माझा जो सर्वांगीण विकास झालेला आहे, त्यात शाळेतले शिक्षक, माझे सहकारी मित्र यांचं योगदान फार मोठं आहे. शिक्षकांच्या बाबतीतच जर नाव घ्यायचं झालं तर गुप्ते सर आहेत की ज्यांनी इंग्रजीचा पाया माझा पक्का केला. त्यानंतर वकील सरांमुळे संस्कृतची आवड झाली. अण्णा परांजपे सर होते, त्याच्यामुळे शिस्त काय आहे ते कळलं. आणि साठे सरांनी मारलेल्या पोटऱ्यांवरचे वेताचे छडे आजही आठवतात. कारण खो-खोत पळालो नाही तर साठे सर वेताच्या छडीने पोटरीवर मारायचे आणि त्या आठवणी आजही आहेत. त्याच्यामुळे जडणघडणीत कशी मदत झाली हे मला आज कळतं. हे असे सगळे एकाहून एक गुरुजन मला लाभले. दिलीप फडके सर, शारंगपणी सर, हे माझ्या पडत्या काळात सुद्धा सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली. मला आयुष्यात उभं राहायला खूप मदत केली. हे सगळे जे चित्र आहे की असे गुरुजन मिळणं किंवा असे शिक्षक लाभणं हे खरोखर दुर्मिळ असतं. आणि त्यामुळे मी शाळेचा सदैव ऋणी राहतो. यात शिक्षकांची यादीच करायची झाली तर खूप मोठी होईल. मग त्यात मोहाडकर सर आहेत, सहस्त्रबुद्धे सर आहेत, चंद्रात्रे सर आहेत, सराफ सर आहेत, रमेश देशमुख सर आहेत, की जे आजही भेटले तरी ते त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावंसच वाटतं, अशी त्यांची पर्सनॅलिटी सगळ्यांच्या आहेत. आणि हे झालं शिक्षकांविषयी. माझ्या 1971च्या बॅच मधल्या मित्रांविषयी जर बोलायचं झालं तर आमच्यातले अनेक जण असे की त्यांनी त्या क्षेत्रात अतिशय उत्तुंग कामगिरी केलेली आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर सुरेश बटेवारा, आज पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी जे काही नाव कमवलेलं आहे, जे त्यांनी पुस्तकं लिहिलेले, सडेतोड लिखाण केलेलं आहे, त्याला खरोखर तोड नाही. ते सुरेश भटेवारा हे एकच उदाहरण नाही, तर असे अनेक मित्र आहेत की श्रीरंग कोगेकर आहे की ज्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. प्रकाश नाशिककर आहे फोटोग्राफी मध्ये, सदाशिव तुपदे की ज्यांनी गुंतवणूक क्षेत्रात चांगलं कार्य केलेलं आहे. शंतनू जोशी सारखा माणूस परदेशी लोकांना योगासनं शिकवतो. हे वेगवेगळे क्षेत्रातले नाव कमवलेले आहेत. गिरीश टकले आहेत की सचोटीने व्यवहार करण्यासाठी तर तो प्रसिद्ध आहेच आहे, पण त्याही पेक्षा जास्त गिरीप्रेमी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. आणि या सगळ्या प्रकारात एक वेगळा मित्र किंवा वेगळा सहकारी 1971च्या बॅचचा म्हणजे किरण अणावकर. वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. अरुणाचल प्रदेशात त्यांनी भरपूर वर्ष, पुष्कळ वर्ष काम केलं आणि नर्मदा परिक्रमा पायी 5 वेळा पूर्ण केली. हे असे मित्र लाभणं आणि यांच्याशी सदैव संपर्कात राहणं हे सुद्धा एक भाग्याचं लक्षण असतं. आणि या सगळ्याच गोष्टींमुळे, आणि मला स्वतःला भाग्यवान समजतो, या सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी राजा दशपुत्रे जे काय कार्य करतो त्याचेही मी आभार मानतो. आणि हे शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी, गुरुजनांविषयी काय वाटतं हे मनोगत तर मी व्यक्त केलंच आहे. आता आपण विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे आपली भारतीय कर प्रणाली काल, आज आणि उद्या. मित्र, आयुष्यात 2च गोष्टी अटळ असतात की ज्या कधीच आपण चुकवू शकत नाही, आणि त्यातली एक म्हणजे मृत्यू आणि दुसरी म्हणजे कर. गरीबातला गरीब माणूस सुद्धा कर भरतो.
तुम्ही 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा जरी आणला तरी त्यात कर रूपाने काही आपण सरकारला पैसे देत असतो. म्हणून असं म्हटलं जातं की आयुष्यात कर आणि मृत्यू या दोनच गोष्टी अटळ आहेत आणि याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. कर याची व्याख्या जर करायची झाली तर लॉर्ड जस्टिस होम्स यांनी कराची व्याख्यान केली आहे की टॅक्स इज द प्राइस विच वी पे फॉर द सिव्हिलाइज सोसायटी. आपण कर भरतो, त्यातनं वेगवेगळं सुखसोयी कशा मिळतात हे मी नाशिककरांना सांगण्याची काही वेगळी गरज नाहीये. दर 12 वर्षांनी आपल्या इथे कुंभमेळा होतो. त्याच्यासाठी जे काय नाशिकची डेव्हलपमेंट होते, नाशिक मध्ये वेगवेगळ्या सोयी सुविधा निर्माण केल्या जातात, या सगळ्या कर रूपातनं गोळा झालेल्या पैशातनच होतात. आणि त्याच्यामुळेच ही काय जी काय व्याख्या केलेली आहे लॉर्ड जस्टिस होम्सनी ती अतिशय समर्पक आहे की टॅक्स इज द प्राइस विच वी पे फॉर द सिव्हिलाइज सोसायटी. कर हे सरकारचं उत्पन्न मिळवण्याचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे आणि कर गोळा करण्यासाठी जे काय अधिकार दिलेले आहेत ते सरकारला भारतीय राज्यघटनेतनं मिळालेले अधिकार आहेत. कोणाच्याही खिशातून पैसे काढणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. एखादा माणूस जर अधिकारवाणीने आला किंवा अधिकार घेऊन आला आणि त्याला जर आपण काही सरकारसाठी पैसे दिले तर त्याला आपण कर म्हणतो, आणि तो जर अधिकार नसताना आला तर त्याला आपण वेगळंच काहीतरी म्हणतो. तर कराचे अधिकार हे आपल्याला भारतीय राज्यघटनेनेच दिलेले आहेत. आणि भारतीय राज्यघटनेकडे जर आपण बघितलं तर भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच आर्टिकलमध्ये पहिल्याच परिशिष्टात असं लिहिलेलं आहे, संविधानाच्या पहिल्याच परिशिष्टात असं लिहिलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे भारत हे एक संघराज्य आहे. आपल्या देशात अनेक राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहे आणि केंद्र सरकार आहे. त्याचबरोबर नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, ग्रामपंचायती आहेत. आणि या सगळ्यांना सुखसोयी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, सोयी निर्माण करण्यासाठी, जनतेच्या हितासाठी जे काही कार्य करायचे असतात त्याला पैसा लागतो आणि हा पैसा आपण सगळे कर रूपाने देतो. कर गोळा करण्याचे अधिकार हे राज्यघटनेने दिलेले आहेत. पण हे अधिकार जसे केंद्र सरकारला आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीपासून तर नगरपालिकेपासून तर राज्य सरकार यांना पण आहेत. आणि या अधिकारांचा वेळोवेळी उपयोग करून ह्या संस्था कर लादत असतात. प्रत्यक्ष जर बघायचं झालं तर 2015-16 पर्यंतची परिस्थिती अशी होती की एकंदरीत भारतातल्या करांची संख्या काढली तर ती आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षाही जास्त होईल. मग हे कर कोणी कुठला कर लादायचा, कुठल्या करापासून मिळणारं उत्पन्न कोणी घ्यायचं हे कोण ठरवतं, तर तेही पुन्हा राज्यघटनाच ठरवते. आर्टिकल 246, आर्टिकल 246 मध्ये 7व्या परिशिष्टात 3 याद्या दिलेल्या आहेत. पहिली यादी जी आहे त्याला युनियन लिस्ट असं म्हणतात की ज्यात केंद्र सरकार कोणकोणत्या बाबीत अधिक कायदे करू शकतो, कुठले कर लादू शकतो, कुठले कर गोळा करू शकतो याचे संपूर्ण तपशील दिलेला आहे. आणि यात फक्त करच नाहीयेत तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे सगळेच विषय आहेत. मग ते संरक्षण असो, परराष्ट्र विषयक कायदे असो, हे सगळे विषय फक्त केंद्र सरकारच हाताळू शकतं. त्याला राज्य सरकार किंवा इतर स्वायत्त संस्था यांना त्याचे अधिकार नाहीत. मग यात काही कर पण आहेत आणि यातले महत्वाचे कर म्हणजे इन्कम टॅक्स, आयकर. इन्कम टॅक्स हा शेतकी उत्पन्नावरचा कर सोडून, शेतकी उत्पन्नावरचा कर सोडून इतर उत्पन्नावर जो काही कर लादला जातो इन्कम टॅक्स, त्याचे अधिकार केंद्र सरकारला आहे. कस्टम्स ड्युटी, ज्यावेळेस आपण माल आयात करतो त्यावेळेस जी काही कस्टम्स ड्युटी भरली जाते त्याचे अधिकार केंद्र सरकारला आहे. उत्पादन शुल्क, उत्पादन शुल्काचे अधिकार जे आहेत ते केंद्र सरकारला आहेत. फक्त दारू आणि ज्या वस्तूंमुळे नशा येते, ज्याला नार्कोटिक्स असं म्हणतात,
अशा वस्तूंवर कर लादण्याचे अधिकार राज्य सरकारांना दिलेले. सेवा कर हे महत्वाचे कर हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात आणि यापासून मिळणारं उत्पन्न हे केंद्र सरकारकडे जमा होतं. त्याच्यावर पूर्णपणे केंद्र सरकारचा अधिकार असतो, त्याच्यावर राज्य सरकारांचा अधिकार नसतो. मग लिस्ट नंबर 2 जी आहे त्याला स्टेट लिस्ट म्हणतात आणि मग त्या स्टेट लिस्ट मध्ये राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांना जे काही अधिकार दिलेले आहेत, त्यांनी कुठले कुठले कर लावावेत, कुठले कुठले कायदे करावेत, या विषयीचा तपशील हा लिस्ट नंबर किंवा यादी क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. आणि त्यात महत्वाचे कर म्हणजे सेवा कर, जसं विक्री कर आहे, प्रवेश कर आहे, जकात आहे, हे आणि दारू आणि नशा उत्पन्न करणाऱ्या वस्तूंवरचे उत्पादन शुल्क आहे. अशा प्रकारचे कर हे राज्य सरकार लावू शकतं, ग्रामपंचायती लावू शकतात, पण त्यातही ठराविक अधिकारच ग्रामपंचायतींना दिलेले, कॉर्पोरेशनला ठराविक अधिकार दिलेले. त्यांच्याही कामांची यादी की त्यांना कुठले कामं करायला पाहिजे किंवा त्यांनी कुठले कुठले कामं करायला पाहिजे याचा तपशील सुद्धा आपल्याला आर्टिकल 243W आणि 243G मध्ये मिळतो. ही स्वतंत्र लिस्ट आहे, पण ह्या मिळणाऱ्या करांपासून जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर संपूर्ण अधिकार हा त्या राज्य सरकारचा असतो. त्यात केंद्र सरकार ढवळाढवळ करू शकत नाही. तिसरी लिस्ट जी आहे ती म्हणजे कन्करंट लिस्ट म्हणतात. कन्करंट लिस्ट अशी आहे की ज्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही कायदे करू शकतात. सुदैवाने यात एकही कर नाही आणि त्यामुळेच आज आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर सुद्धा जे कर संकलन होतं, कराविषयक कायदे होतात, त्यात कुठेही आपल्याला गोंधळ दिसत नाही. प्रत्येकाचे अधिकार हे घटनेनेच ठरवून दिलेले असल्यामुळे त्यात कुठेही त्रास होत नाही आपल्याला. कुठलाही कर दोन्ही एजन्सीज किंवा केंद्र सरकारही लावतं आणि राज्य सरकारही लावतं असं होत नाही. हे झाले आपल्या भारतीय राज्य घटनेने करासंबंधी काय दिलेले आहेत, त्याचे अधिकार कोणाला दिलेले आहेत या संबंधी. पण करांचे प्रकार किती? तर करांचे प्रकार 2, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष कर म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? तर प्रत्यक्ष कर म्हणजे असा कर की जो कर भरण्याची जबाबदारी आणि त्या करापासून बसणारी झळ ही एकाच माणसाला लागते. मग इन्कम टॅक्स जर घेतला, आयकर घेतला, तर माझ्या उत्पन्नावर मी कर भरायचा आहे. कर भरण्याची जबाबदारी पण माझीच आणि शेवटी त्या कराचं बर्डन किंवा त्या कराची झळ मलाच लागते. पण ज्या केसमध्ये किंवा ज्या ठिकाणी कराची झळ लागणारा माणूस आणि कर भरण्याची जबाबदारी असणारा माणूस हा एकच असतो, त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. आणि आज प्रत्यक्ष कर जर बघायचं झालं तर भारतात महत्वाचे 2च प्रत्यक्ष कर आहेत. ते म्हणजे एक आयकर इन्कम टॅक्स आणि दुसरं म्हणजे वेल्थ टॅक्स. दुसरा जो प्रकार आहे अप्रत्यक्ष कर, त्यात अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? तर कर भरण्याची जबाबदारी एका माणसावर, पण त्याचं बर्डन किंवा त्याची झळ ही दुसऱ्या माणसाला लागते. तो कर दुसऱ्या माणसाकडनंच वसूल केला जातो. उदाहरणच द्यायचं झालं तर आत्ताचं जीएसटी. वस्तू आणि सेवा कर ही भरण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर व्यापाऱ्याची आहे, उत्पादकांची आहे. पण हे उत्पादक किंवा व्यापारी स्वतःच्या खिशातनं कर भरतात का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. शेवटी व्यापाऱ्याने जर जीएसटी भरला किंवा वस्तू आणि सेवा कर भरला तर तो व्यापारी त्याच्या ग्राहकाकडनं हा कर वसूल करतो. म्हणजेच काय झालं तर कर भरण्याची जबाबदारी एका माणसावर, एका व्यक्तीवर, परंतु प्रत्यक्ष कर कोणाच्या खिशातून गेला तर तो ग्राहकांच्या खिशातून गेला. आणि ज्या वेळेस कर भरण्याची जबाबदारी वेगळ्या माणसावर असते आणि त्याची झळ वेगळ्या माणसाला लागते, अशी ज्या वेळेस परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीत जे काही कर असतील किंवा त्यावेळेस जे काही कर असतील त्याला अप्रत्यक्ष कर असं म्हणतात. आणि आज भारतात जर बघायला गेलो आपण तर भारतात कस्टम्स ड्युटी,
एक्साईज म्हणजे उत्पादन शुल्क, सेवा कर, विक्री कर, आता तर सध्या वस्तू आणि सेवा कर, हे सगळे अप्रत्यक्ष कर आहेत. हे प्रत्यक्ष कर दोनच आहेत. अप्रत्यक्ष करांची संख्या आजही जास्त आहे. याचं कारण असं की अप्रत्यक्ष कर सरकारलाही फायदेशीर ठरतात आणि जो कर भरतो त्याला एक प्रकारे फायदेशीरच ठरतात. सरकारला कसे फायदेशीर आहेत तर अप्रत्यक्ष कर हे गोळा करण्यासाठी अतिशय कमी खर्च येतो. प्रत्यक्ष करासाठी जर बघायला गेलं, तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये बघायला गेला तर भारतभरात जवळजवळ 700 कमिशनर आहेत. 700 कमिशनर आहेत. त्याच तुलनेत अप्रत्यक्ष करात म्हणजे जीएसटी डिपार्टमेंटला फक्त 100 कमिशनर आहेत. आणि उत्पन्न जर बघायला गेलं तर अजूनही अप्रत्यक्ष करांपासून मिळणारं उत्पन्न हे प्रत्यक्ष करांपेक्षा जास्त असतं. कारण त्याला ऍडमिनिस्ट्रेशनला खर्च कमी येतो, त्याचा कर गोळा करण्याचा खर्च कमी असतो. हा पहिला फायदा. दुसरा फायदा म्हणजे एक करदात्यांची मानसिक स्थिती, हा फार मोठा फायदा आहे. अप्रत्यक्ष करात मी सांगितलं की जर माझ्या खिशातनं 10 प्रकारचे कर जात असतील तरी ते मला कळतच नाही की मी किती कर भरतो. कारण कर भरणारा माणूस वेगळा असतो, तो वसूल माझ्याकडनं करतो वेगवेगळ्या मार्गातनं, वेगवेगळ्या बिलातनं. मी एक साधारण उदाहरण देतो की आपण एक पेन खरेदी केला तर 30 रुपयाच्या पेन मध्ये आपण जवळजवळ 12 रुपये करापोटी देतो. आणि तो जर इम्पोर्टेड पेन असेल, आयात केलेला पेन असेल, 100 रुपयाचा पार्कर पेन असेल तर त्यात हेच कराचं प्रमाण जवळजवळ 58 रुपयापर्यंत जातं. 100 रुपयातले 58 रुपये आपण करापोटी देतो. आणि खरोखर आपल्याला माहिती नसतं की आपण किती कर भरतो. आपण म्हणतो, आपल्याला मराठीत शिकवलेलं की अज्ञानात सुख असतं. आणि हे कर किती आपण भरतोय आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण सुखी असतो. आणि आपण सुखी आहे म्हणून सरकार पण सुखी असतं. ही जी काही सिच्युएशन, ही काही विन विन सिच्युएशन या अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत येते, त्यामुळे अप्रत्यक्ष करावर सरकारचं जास्त प्रेम आहे. जर कर संकलन बघायला गेलं तर 1980-81 मध्ये मी जवळजवळ 30 वर्षाचं कर संकलनचे हे बघितले. 1980-81 मध्ये अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न हे टोटल उत्पन्नाच्या 78% होतं. 10 वर्षानंतर 1990-91 मध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करांची याची तुलना केली तर अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न हे एकूण उत्पन्नाच्या 80% होतं. मग हे प्रमाण हळूहळू नंतर कमी झालं. 2001-2 मध्ये हेच प्रमाण अप्रत्यक्ष करांचं उत्पन्न हे 65% होतं. एकूण कर उत्पन्नाच्या मध्ये 65% अप्रत्यक्ष कर आणि 35% प्रत्यक्ष कर होतं. 2011-12 मध्ये अप्रत्यक्ष करांचं उत्पन्न एकदम कमी झालं. ते जवळजवळ 44-45% आलं आणि प्रत्यक्ष कराचं उत्पन्न वाढलं. कायद्यातले बदल आहेत. अप्रत्यक्ष करांचे दर कमी झाले त्या वर्षापासून, तेही एक मोठं कारण आहे. प्रत्यक्ष कराचा बेस वाढला, जास्त करदाते कराच्या जाळ्यात आले, हे दुसरं कारण आहे. हळूहळू 2017 मध्ये परत अप्रत्यक्ष कराचं प्रमाण वाढायला लागलं. ते 51% झालं 2016-17 मध्ये. 2020-21 मध्ये ते परत 55% गेलं. आणि 21-22 जर आपण आता बघितलं तर हे प्रमाण अप्रत्यक्ष करांचं प्रमाण हे टोटल कर संकलनाच्या किंवा एकूण कर संकलनाच्या 60% पर्यंत पोहोचले. म्हणजेच काय होतं की अप्रत्यक्ष कर की ज्याचा खरंच कळत नाही आपल्याला किंवा ह्याच्यामुळे आपण किती कर भरतो आणि ह्या सिच्युएशनचा फायदा सरकार घेतं, या परिस्थितीचा फायदा सरकार घेतं. कारण साधी गोष्ट आहे की मी माझ्या सेवा ज्या काय देतो माझ्या व्यवसायात, मी 18% वस्तू आणि सेवा कर लावतो. या 18%चं 20% झालं काय किंवा 25% झालं काय, माझ्या मनात हाच विचार येणार आहे की माझं काय जातंय. शेवटी कर मी माझ्या ग्राहकाकडनं वसूल करणार. आणि ही जी काही मानसिक स्थिती करदात्याची असते, याचा फायदा सरकार पुरेपूर उठवतं. हे कुठल्याही पक्षाचं सरकार असो.
पण ह्या परिस्थितीचा फायदा प्रत्येक वेळेस सरकार घेत असतं आणि अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत ही वेळोवेळी वाढ होत असते. हे झाले करांचे प्रकार. आता आपण कर कर प्रणाली काल याच्याविषयी विचार करू. आणि काल याचा जर विचार करायचा झाला तर अगदी तुम्ही कौटिल्य अर्थशास्त्र जरी वाचलं तरी प्रत्येकाने आपल्या कमाईचा 1/6 हिस्सा राजाला द्यावा असं लिहिलेलं आहे. म्हणजेच काय, तर कराची संकल्पना ही त्या कौटिल्याच्या काळापासून आहे. मौर्य काळात सुद्धा आपण जर बघितलं तर उत्पादन कर हा त्याही वेळेस होता. 2च वस्तूंवर होता, मीठ आणि दारू. या वस्तूंवर कर होता याचे दाखले सापडतात. मग ह्या 2 वस्तूंवरचा जो काही कर होता, राजाच्या खजिन्यात जमा व्हायचा, याची व्याप्ती हळूहळू मुघल साम्राज्यामध्ये वाढत गेली. आणि हे जे काय असंख्य वस्तू मुघल साम्राज्यात कराच्या एम्बिट मध्ये किंवा करात आणल्या गेल्या. इंग्रजांनी, ब्रिटिशांनी याच्यात अजून वाढ केली आणि मग ब्रिटिश साम्राज्यात साखर, लोखंड, लोखंडी पदार्थ, पेट्रोल, रॉकेल, चांदी, काड्यापेट्या यासारख्या अनेक वस्तूंवर उत्पादन शुल्क किंवा उत्पादनावर कर लावण्यात आला. ब्रिटिशांनी अनेक कायदे केलेत आणि आजही आपल्या ज्या काही कायद्यांचा गाभा आहे तो ब्रिटिश कर पद्धतीवर आधारित आहे. उत्पादन शुल्काचा जर कायदा बघितला तर आजही केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा 1944 हेच त्याचं नाव आहे, सेंट्रल एक्साइज ऍक्ट 1944. म्हणजे आजही आपण ब्रिटिशांनी केलेला कायदाच पाळतो. त्यात दरात बदल होत गेले, कायद्यातल्या तरतुदी बदलत गेल्या, पण मूळ कायदा त्याचा साचा हा तोच राहिलेला आहे. आणि आता जर आजची परिस्थिती जर बघायची झाली तर केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा हा पेट्रोल, डिझेल यासारख्या आणि गॅस या ठराविक वस्तूंवर आहे. बाकी सगळ्या वस्तूंवर वस्तू आणि सेवा कर आलेला आहे. तर हे झालं उत्पादन शुल्काच्या बाबतीत. उत्पादन शुल्क किंवा एक्साइज याचा दर एकेकाळी उत्पादन शुल्काचा दर हा 100% पर्यंत होता. 60% ते 100% असा त्याचा दर असायचे. मग हळूहळू त्यात सुसूत्रीकरण आलं, वेगवेगळ्या टॅक्स रिफॉर्म्स कमिटी स्थापन करण्यात आल्या आणि एक्साइजचा दर किंवा उत्पादन शुल्काचा दर हा 12.5% स्थिरावला. 100% 12.5% हळूहळू तो रेट कमी करत 12.5% तो दर स्थिरावलेला आहे. हे झालं उत्पादन शुल्क. हा महत्वाचा आपण कर बघितला, अप्रत्यक्ष कर, ज्याच्यापासून सरकारला जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं. दुसरा महत्वाचा अप्रत्यक्ष कर म्हणजे सेवा कर. सुरुवातीला 1994 साली फक्त 3 प्रकारच्या सेवांवर सेवा कर लागू झाला आणि साधारण 2004 पर्यंत किंवा 2004 पर्यंत त्याची व्याप्ती खूप वाढली. आणि 2012 साली तर आपल्या भारतातल्या जवळजवळ सगळ्याच प्रकारच्या सेवांवर सेवा कर लागू झाला आणि हे सरकारी उत्पन्नाचं एक महत्वाचं साधन झालं. तिसरा जो काय महत्वाचा अप्रत्यक्ष कर होता, आहे आणि पुढेही राहणार आहे तो म्हणजे कस्टम्स ड्युटी. आयातीवर जे काय जो कर भरला जातो तो. आणि ह्या कस्टम्स ड्युटीचं उदाहरण जरी बघायचं झालं किंवा आयात शुल्काचं उदाहरण जरी बघायचं झालं तर तेही आपल्याला पूर्वीच्या काळात सुद्धा सापडू शकतं. अगदी शेकडो वर्षांपूर्वी ज्या वेळेस परदेशातला व्यापारी आपल्या देशात यायचा किंवा एखाद्या राजाच्या देशात जायचा, त्याला आधी राजाला नजराणा दिल्याशिवाय त्या राज्यात कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायला परवानगीच नसायची. मग ही जी काही रूढी, ही काही जी काही कस्टम होती, तीच कस्टम आजही चालू आहे. त्याचं नावही तेच ठेवलेलं आहे. आजही काय होतं की आपल्या भारतात ज्यावेळेस आपण वस्तू दुसऱ्या देशांमधनं आणतो त्यावेळेस काहीतरी कर, ज्याला आयात शुल्क म्हणतात, ते सरकार दरबारी दिल्याशिवाय
ती वस्तू आपण भारतात आणू शकत नाही. हा एक तिसरा महत्वाचा अप्रत्यक्ष कर आहे. आता हे झाले राज्याच्या बाबतीतले अप्रत्यक्ष कर. आणि याचं उत्पन्न मी सांगितलं की याचं उत्पन्न हे सगळं केंद्र सरकारकडे जातं. याच्या अधिकार सगळे केंद्र सरकारला आहेत. हे कायदे करणं, त्याची अंमलबजावणी करणं, या सगळ्याचे अधिकार हे एकमेव केंद्र सरकारला आहेत. मग राज्य सरकारांकडे काय राहतं? मग राज्य सरकारांच्या अधिकारात सुद्धा वेगवेगळे कर आहेत. प्रवेश कर आहे, विक्री कर आहे, यापासून मिळणारं उत्पन्न, जकात आहे, यापासून मिळणारं उत्पन्न हे राज्य सरकारांना मिळतं किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळतं. साधारण 1900 किंवा 2016-17 पर्यंत उत्पादनावरचे कर हे केंद्र सरकारने लावायचे आणि वितरणावरची किंवा वितरणावर संबंधी ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात, वितरणाच्या संबंधी ज्या काही घडामोडी घडतात, त्याच्यावरचे कर हे राज्य सरकारांनी गोळा करायचे, असा एक दंडक होता. हे झाले सगळे अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर जे मी सांगितलं की वेल्थ टॅक्स आणि इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स 1961 1961 साली कायदा आला, तोच कायदा आजही चालू आहे. सरकारचं मुख्य उत्पन्न हे इन्कम टॅक्स मुळे येतं आणि इन्कम टॅक्स बद्दल आपण सगळेच नागरिक जरा जास्तच जागरूक असतो, कारण त्यात कुठलाही बदल झाला तरी त्याचा फटका आपल्या खिशाला बसतो. आणि त्यामुळे इन्कम टॅक्स मधल्या प्रोव्हिजन्स किंवा प्रत्यक्ष संबंधीच्या तरतुदी ज्यावेळेस आपले अर्थमंत्री लोकसभेत मांडतात तेव्हा आपण त्या काळजीपूर्वक ऐकतो. आणि बऱ्याच वेळा प्रत्यक्ष करांच्या बाबतीतल्या तरतुदी मांडून झाल्या की आपण कुठलं तरी दुसरं चॅनल लावतो, कारण त्यावेळेस अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत तरतुदी मांडायला लागतात आणि त्यात आपण फारसा रस दाखवत नाही. त्याचं कारण काय की आपल्याला खरंच अप्रत्यक्ष करांबद्दल माहिती नाहीये. आणि मी पुन्हा पुन्हा म्हणतो की अप्रत्यक्ष करांबद्दल ज्यांना त्याला काहीच माहिती नसते आणि त्यामुळे अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून सरकार जास्तीत जास्त कर गोळा करण्याच्या प्रयत्नात असतं. हे झालं 2016-17 पर्यंत. 2016-17 पर्यंत ही परिस्थिती राहिली. करांमध्ये, करांच्या कायद्यांमध्ये वेळोवेळी सुधारणा होत गेल्या. आज जरी मी म्हटलं की उत्पादन शुल्क 1944 चा कायदा आहे, पण त्यात 1975, 1986, 1994, 2004 या वर्षात खूप बदल झालेले आहेत. आणि ते बदल कसे करायचे, सुसूत्रीकरण कसं आणायचं, हे सरकार वेळोवेळी टॅक्स रिफॉर्म्स कमिटी ठेवतात. आणि या टॅक्स रिफॉर्म कमिटीवर किंवा कर सुसूत्रीकरणासाठी जे काही समिती नेमल्या जातात, यात जर महत्वाचं काम कोणी केलं असेल तर डॉक्टर पार्थसारथी शोम आहेत, डॉक्टर विजय केळकर आहेत, की ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर रचनेत सुधारणा ज्या सांगितल्या आणि ज्या सरकारने मान्य केल्या. आज वस्तू आणि सेवा कराची संकल्पना सुद्धा डॉक्टर विजय केळकरांनीच प्रथम मांडली आणि ती सरकारने अंमलात आणली. अर्थात वस्तू आणि सेवा कराची संकल्पना किंवा सुरुवातीला जो काही वस्तू आणि सेवा कर सुचवला गेला होता त्यात आणि आजच्या वस्तू आणि सेवा कर किंवा जीएसटी मध्ये खूप बदल आहे. पण संकल्पना डॉक्टर विजय केळकरांची. प्रत्यक्ष करांच्या बाबतीत सुद्धा डॉक्टर राजा चेल्लैया समितीने खूप चांगल्या सुधारणा सांगितलेल्या आहेत. आणि एक वैशिष्ट्य जर बघितलं तर या तज्ञांनी ज्या काही सुधारणा सांगितलेल्या असतात त्या सरकारने वेळोवेळी स्वीकारलेल्या आहेत. आणि त्या वेळोवेळी स्वीकारलेल्या आहेत त्याचमुळे एकेकाळी कस्टम्स ड्युटी किंवा आयात शुल्क 300% पर्यंत होतं आणि ज्या 7.5 ते 10% दरम्यान स्थिरावलेलं आहे. उत्पन्नावरील कर, इन्कम टॅक्स, आयकर एकेकाळी 90% हा त्याचा दर होता उच्च उत्पन्न गटाला, पण तो आज 30% 35% स्थिरावलेला आहे. तरी देखील दर कमी होऊन सुद्धा
कोणत्याही सरकारचं उत्पन्न कमी झालेलं नाही. याचं कारण असं की ज्या वेळेस दर कमी केले जातात त्यावेळेस सरकार पूर्ण विचार करून निर्णय घेतं की दर कमी केले तरी उत्पन्न कसं वाढेल. आणि ह्या वेगवेगळ्या तरतुदी असतात, वेगवेगळे जे काय करदात्यांना सवलती दिल्या जातात त्यात कमी जास्त केल्या जातात आणि एकूण जे काही सरकारचं उत्पन्न असतं त्याला कुठलाही धक्का लागत नाही, जरी दर कमी झाले तरी. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्पादन शुल्काचा दर जवळजवळ 60 ते 100% असा, 60% ते 100% या दरम्यान वस्तूप्रमाणे दर वेगळा होता. तो 12.5% राहिला तरी उत्पादन शुल्काच्या पासून मिळणारं उत्पन्न कमी झालं नाहीये. ह्याचा बेस वाढवला जातो, करदात्यांची संख्या वाढली जाते आणि कर उत्पन्न दर कमी झाला तरी कर उत्पन्न करापासून मिळणारं उत्पन्न हे वाढत जातं आणि याची सरकार पुरेपूर काळजी घेतं. 5 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की करांची संख्या प्रचंड होती. मी गमतीने म्हणतो की आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षाही भारतातल्या करांची संख्या ही जास्त होती. आणि मग त्यामुळे जो काही गोंधळ व्हायचा, व्यापाऱ्यांना त्रास व्हायचा, करदात्यांना त्रास व्हायचा, याच्यासाठी टॅक्स रिफॉर्म्स कमिटी किंवा विजय केळकर समितीने जी काही सूचना केली होती की आपण वेगवेगळे अप्रत्यक्ष कर हे एकत्र करू आणि त्याच्यातनं एकच वस्तू आणि सेवा कर हा कर आपण अंमलात आणू. हा वस्तू आणि सेवा कर जगात 159 देशांमध्ये होता, आपण 160वे. आपला देश हा 160वा देश आहे की ज्यात वस्तू आणि सेवा कर आला 2017 साली. आणि ज्या वेळेस 17 प्रकारचे अप्रत्यक्ष कर, महत्वाचे अप्रत्यक्ष कर की ज्यात काही राज्य सरकारचे होते, काही केंद्र सरकारचे होते, हे 17 प्रकारचे कर हे एकत्र केले गेले. 33 प्रकारचे कर, 26 प्रकारचे उपकर सेसेस हेही एकत्र केले गेले आणि असे 26 अधिक 17 43 प्रकारचे कर, महत्वाचे कर हे एकत्र करून जो काही नवीन कायदा आणला तो म्हणजे आजचा कर, वस्तू आणि सेवा कर. आपण काल कराची रचना काय होती ती बघितली. प्रत्येक राज्याला, प्रत्येक स्थानिक संस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि केंद्र सरकारला अधिकार असल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या अधिकारात वेगवेगळे कर लादायचा आणि त्याच्यामुळे कर संकलनातही गोंधळ व्हायचा, करदात्यांच्या मनातही गोंधळ असायचा आणि करांची अंमलबजावणी नीट व्हायची नाही आणि मग याच्यामधून कर चोरीला बऱ्याच प्रमाणात संधी मिळायची. आता ही कर चोरी जी होती ती सगळ्या देशांमध्ये आहे, आपणच त्याला अपवाद आहोत अशातला भाग नाहीये, पण आपल्याकडे ती जास्त होती. त्याचं कारण असं की कर रचनेतल्या क्लिष्ट तरतुदी आणि कर संकलन करण्यासाठी जी काही यंत्रणा लागते त्या यंत्रणेचा ढिसाळपणा, हे दोन महत्वाचे कारण आहेत. आणि त्यामुळे कर चोरी ही प्रत्यक्ष होती. म्हणजे जर 100 रुपये कर मिळाला तर तो 150 रुपये कर चोरीत गेलेला असायचा. मग हे प्रकार जे होते ते सरकारच्या लक्षात आले आणि यासाठीच वस्तू आणि सेवा कर 2017 साली आपल्या मोदी साहेबांनी आणला, माननीय पंतप्रधानांनी वस्तू आणि सेवा कर किंवा जीएसटी 2017 साली आणला. आपण बघितलं असेल की 1 जुलै 2017ला संसदेचं अधिवेशन रात्री उशिरापर्यंत चालू ठेवलं होतं. पण हा जीएसटीचा कर आणण्यासाठी, कारण यात काही राज्य सरकारच्या अखत्यारीतले आणि काही केंद्र सरकारच्या अखत्यारीतले कर एकत्र झाले असल्यामुळे हा कर अंमलात आणण्यापूर्वी आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागली आणि 100वी घटना दुरुस्ती ही याच्यासाठी, याच जीएसटी येण्यासाठी किंवा वस्तू आणि सेवा कर आणण्यासाठी केली गेली. तर घटना दुरुस्ती आणि जीएसटीचं येणं हा एक आपल्या कर रचनेतला अतिशय महत्वाचा टप्पा आहे, ज्याच्यामुळे कर रचनेत संपूर्ण कराच्या संकल्पनेतच आमूलाग्र बदल झाला
आणि जर एकाच वाक्यात म्हणायचं झालं तर इट्स अ पॅराडाइम शिफ्ट इन इंडियन इनडायरेक्ट टॅक्सेस. हा खरंच आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि 17 कर हे सगळे जाऊन एकच कर येतो, त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने चालू राहते, हे फार मोठं यश आहे. हे यश कोणाचं आहे? सरकारचं तर आहेच, पण आपल्या मानसिकतेचं पण आहे की आपणही तो वस्तू आणि सेवा कर हा मान्य केला, त्याला लवकर रुळलो आणि त्याप्रमाणे कर भरायला लागलो. एक माझ्या मनात एक असं येतं की वस्तू आणि सेवा कर आणला तर मग आधीच्या कर रचनेत काय त्रुटी होत्या, काय दोष होते की ज्यामुळे आधीची कर रचना बदलून वस्तू आणि सेवा कर आणणं सरकारला गरजेचं वाटलं. तर 5-6 जर महत्वाचे जर आपण बघितले, 5-6 दोष जर बघितले, तर पूर्वी भारतात एक राष्ट्रीय बाजारपेठ नव्हती. याचं कारण असं की प्रत्येक राज्यांचे कर कायदे वेगळे, आणि त्या कर कायदे वेगळे जरी असले तरी त्यातले दर वेगळे. गोव्यात 0% विक्री कर, महाराष्ट्रात 14% तर तामिळनाडूत 16%, बंगालमध्ये 5%. हे विक्री कराचे दर प्रत्येक राज्यात वेगळे, त्याचे कायदे वेगळे. प्रत्येक राज्यांनी प्रवेश कर लावलेला होता आणि त्यामुळे कोणत्याही पदार्थाला एक राष्ट्रीय बाजारपेठ म्हणता येईल अशी मिळत नव्हती. असंख्य अडथळे असायचे व्यापारात. जीएसटीच्या कायद्यामुळे हे सगळे दूर झालेत, कारण जीएसटी भारतभर एकच कायदा आहे, सगळीकडे कराचा दर एकच आहे, नियम एकच आहे. मग हे जे काही क्लिष्ट तरतुदी होत्या वेगवेगळ्या करांच्या, या सगळ्या जीएसटीनी नाहीशा केल्या आणि आज आपण एकच कर भरतो. हा आमूलाग्र बदल 2017 साली झाला. दुसरा जो काही महत्वाचा दोष होता की कॅस्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्सेस ज्याला म्हणतात, की करावर कर, करावर कर, करावर कर. ही परिस्थिती 2017 पूर्वी होती. उदाहरणच द्यायचं झालं तर कस्टम ड्युटीवर एक्साइज ड्युटी लागायची आणि एक्साइज ड्युटीवर विक्री कर पण लागायचा. म्हणजे आयात शुल्क, त्याच्यावर उत्पादन शुल्क, त्याच्यावर विक्री कर, त्याच्यावर प्रवेश कर, त्याच्यावर जकात, हे करांवर कर, करांवर कर. याला करांच्या भाषेत कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात. हा फार मोठ्या प्रमाणावर होता. आपण बऱ्याच वेळा हिमालयात गेलो असू किंवा बर्फांच्या टेकड्या बघितल्या असतील की डोंगराच्या पायथ्यावर, उंचीवर किंवा डोंगराच्या माथ्यावर एखादा बर्फाचा छोटासा गोळा तयार होतो आणि तो जसजसा जमिनीकडे येताना त्या गोळा इतर बाजूचा बर्फ आकर्षित करून घेऊन त्या बर्फाच्या गोळ्याचं आकारमान जमिनीपर्यंत येताना खूप मोठं होतं. जो छोटा गोळा असतो माथ्यावर, तो पायथ्यापर्यंत येताना खूप मोठा होतो. तसाच प्रकार काहीसा करांच्या बाबतीत होत होता आणि कॅस्केडिंग इफेक्ट किंवा स्नोबॉलिंग इफेक्ट हा खूप होता. वस्तू आणि सेवा कर आणण्यामुळे हा जो काही कॅस्केडिंग इफेक्ट होता करांचा, मला काही ठिकाणी इंग्रजी शब्द वापरणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं की त्याला पर्यायी मराठी शब्द जर वापरायचे म्हटले तर ते अजून क्लिष्ट होईल. तर कॅस्केडिंग इफेक्ट हा जीएसटी मुळे खूप कमी झालेला आहे. करांवर कर ही परिस्थितीच कमी झालेली आहे आणि हा जीएसटीचा फार मोठा फायदा आहे. तिसरा मोठा जो फायदा आहे की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल पाठवणं ही खरोखर डोकेदुखी होती. आपल्यालाही लक्षात असेल, आपणही प्रवास केलेला असतो सगळ्यांनी. आपण बघत असायचो की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना राज्याच्या हद्दीवर मैल वाहनांच्या रांगा लागलेल्या असायच्या किंवा कॉर्पोरेशन किंवा महापालिकेच्या हद्दीत किंवा नगरपालिकेच्या हद्दीत प्रवेश करताना सुद्धा आपण बघायचो की जकात नाक्यावर मैल वाहनांच्या रांगा लागलेल्या असायच्या. मग तिथे जकात भरा, प्रवेश कर भरा. या सगळ्या प्रकारात
लाखो करोडो तास वाया जायचे, करोडो रुपये वाया जायचे आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला होता. आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल, आपण बघितलेलं असेल की कुठल्याही जकात नाक्यावर किंवा कुठल्याही राज्याच्या हद्दीच्या जवळ पानटपऱ्या आणि चहाची दुकानं भरपूर असायची आणि सगळं तिथे जाऊन मग तडजोड व्हायची. याच्या अनेक तास वाया जायचे, लाचखोरी वाढलेली होती आणि ही जी काही लाचखोरी होती ती वस्तू आणि सेवा करामुळे जवळजवळ नष्ट झालेली आहे. कारण कोणत्याही क्षणी आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कोणत्याही अडथळ्याशिवाय माल वाहतूक करू शकतो. प्रवेश कर, जकात हे नष्ट झालेत, हे सगळे जीएसटी मध्ये आलेले आहे. त्यामुळे हे जे काय माल वाहतुकीत सुलभता आलेली आहे ती आज आपण बघतो आहे आणि हा फार मोठा फायदा आपल्याला आहे की लाचखोरी कमी झाली आणि माल वाहतूक सुरळीत झालेली आहे. तिसरा जर फायदा बघायला गेलो आपण, पुढचा फायदा बघायला गेलो तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे त्यांच्या अखत्यारीत असलेल्या करांची व्याप्ती वाढवू शकत नव्हती, पण बऱ्याच वेळा एकाच व्यवहारावर ते अधिकार कोणाचा आहे त्याचा विचार न करता केंद्र आणि राज्य सरकारांनी दोघांनी कर लावलेले होते आणि यामुळे करदात्यांच्या मनात संभ्रम असायचा. त्याचप्रमाणे काही विशिष्ट तरतुदी होत्या. एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. सॉफ्टवेअर, याला सेवा म्हणायचं का वस्तू म्हणायचं, म्हणजे त्याच्यावर सेवा कर लावायचा का त्याच्यावर विक्री कर लावायचा, याविषयी अतिशय संदिग्धता होती. आणि असं हे एकच उदाहरण नाही तर असे अनेक उदाहरणं होते की कशाला वस्तू म्हणायचं कशाला सेवा म्हणायचं. ही सगळी संदिग्धता 2017 साली जीएसटीच्या आगमनामुळे नाहीशी झालेली आहे. सगळं सुरळीतपणे चालू आहे. सुसूत्रीकरण खूप छान प्रकारे झालंय. प्रत्येक ऍक्टिव्हिटीला, प्रत्येक कृतीला काय म्हणायचं हे निश्चितपणे या कायद्यात सांगितलेलं आहे. करांचे दर आणि नियम जे काही राज्यागणिक वेगळे होते ही परिस्थिती राहिलेली नाहीये. आणि या सगळ्या एकंदरीत फायदे जर बघितले आपण तर सरकारने हा जो काही जीएसटीचा कायदा आणलेला आहे, वस्तू आणि सेवा कर आणलेला आहे, त्याला निश्चितपणे आपण गेम चेंजर म्हणू शकतो. की ह्या कायद्यामुळे लाचखोरी कमी झालेली आहे, व्यापार सुरळीतपणे व्हायला लागलेला आहे आणि व्यापाऱ्यांवर किंवा करदात्यांवर वेगवेगळे रिटर्न्स भरणं आणि त्याचं पालन करणं, अनेक कायद्यांचं पालन करणं, त्यातनं होणारे गोंधळ हे सगळे थांबलेले आहेत. तर कर प्रणाली काल होती त्याच्यात टॅक्स रिफॉर्म्स कमिटीज, वेगवेगळ्या ज्या काही समिती नेमल्या सुसूत्रीकरणासाठी आणि सुलभीकरणासाठी, त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार हा कायदा आला. 1 जुलै 2017 आपल्या कायद्यात किंवा कर रचनेत हा आमूलाग्र बदल झाला. इट्स अ पॅराडाइम शिफ्ट इन द इंडियन इनडायरेक्ट टॅक्सेस असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आज आपण जर बघायला गेलो तर महत्वाचे कर कुठले जर कोणी विचारलं तर प्रत्यक्ष करांमध्ये इन्कम टॅक्स आणि अप्रत्यक्ष करांमध्ये जीएसटी आणि कस्टम्स ड्युटी. याच्यामुळे काही फायदे पण झालेले आहेत. जीएसटी मुळे खूप फायदे झालेले आहेत आणि जीएसटीचे काही वैशिष्ट्य पण आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर कशावर लावावा, वस्तूवर लावायचा, सेवेवर लावायचा, केव्हा लावायचा, या विषयीचे अतिशय चांगल्या प्रकारचे कायदे किंवा तरतुदी या कायद्यात आलेल्या आहेत. दुसरा जो महत्वाचा फायदा झालेला आहे आत्ताच्या कर रचनेत, जो दुसरा महत्वाचा फायदा आहे त्या जीएसटी किंवा वस्तू आणि सेवा कर हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. म्हणजे त्या वस्तूचं किंवा त्या सेवेचं ज्या राज्यात वापर केला जातो, ज्या राज्यात सेवन केलं जातं, त्या राज्याला ह्या करापासून मिळणारं उत्पन्न मिळतं. आणि हा फार मोठा बदल आहे. एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कारखाने जास्त आहेत आणि कारखान्यामधनं माल तयार होतो तो सगळ्या राज्यांमध्ये पाठवला जातो, पण त्याचा सुरुवातीचा
स्टार्टिंग पॉइंट हा महाराष्ट्रात असतो. त्यामुळे आजपर्यंत 2017 पूर्वी यातनं मिळणारं उत्पन्न हे महाराष्ट्राच्या खजिन्यात जमा व्हायचं, महाराष्ट्राच्या तिजोरीत जमा व्हायचं. 2017ला डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आल्यामुळे महाराष्ट्रात तयार झालेली वस्तू ज्या राज्यात वापरली जाईल त्या राज्याला त्याच्यापासून मिळणाऱ्या कराचं उत्पन्न मिळतं. आता ती वस्तू बिहारमध्ये वापरली गेली, झारखंडमध्ये वापरली गेली किंवा बंगालमध्ये वापरली गेली, तर त्यापासून मिळणारं उत्पन्न हे त्या त्या राज्यांना मिळतंय. म्हणजेच काय झालं तर त्या त्या राज्यांची आर्थिक परिस्थिती ही सुधारायला लागलेली आणि मागासलेले राज्य जे आहेत ज्याला बिमारू स्टेट्स असं म्हटलं जायचं, त्या राज्यांची परिस्थिती सुद्धा या नवीन कर रचनेमुळे सुधारलेली, आर्थिक परिस्थिती खूप सुधारलेली आहे आणि त्यामुळे त्या राज्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी सुद्धा त्या त्या राज्य सरकारांना पैसा उपलब्ध झाला आणि त्यामुळे सुधारणांचा वेगही वाढलेला आहे. हा एक फार मोठा फायदा आजच्या कर प्रणालीत आपल्याला दिसतो, जीएसटी मध्ये दिसतो. तिसरा जो महत्वाचा फायदा आहे तो भारतभर एकाच दराने तुम्ही कर भरता आहात. त्यामुळे 5% आहे का 16% आहे, मग त्यातनं पुन्हा कुठला फॉर्म भरायचा या संबंधीची संदिग्धता पूर्ण नष्ट झालेली आहे आणि खरोखर व्यापाराला चांगली चालना मिळालेली आहे. जीएसटी ज्यावेळेस आणला त्यावेळेस आपल्या सरकारने जे काही जीएसटीचे ऑब्जेक्ट सांगितलेले होते ते दोनच होते, एक देश एक कर, एक देश एक कर. आणि हे एक देश एक कर हे जीएसटीच्या माध्यमातून, वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून हे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर साध्य झालेलं आहे. कारण एकाच दराने कर आकारणी होते, सगळीकडे तरतुदी समान, त्यामुळे व्यापाऱ्यांचा फायदा, सरकारचाही फायदा आणि जनतेचाही फायदा झालेला आहे. वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचा वेळ खूप कमी झालेला आहे. त्यामुळे वस्तू चांगल्या प्रकारे दुसरीकडे पोहोचल्या जातात, कमीत कमी दरात सगळीकडे चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या व्यवस्थित पद्धतीने मिळतात. हा दुसरा फायदा आहे. संबंध देशभर समान सवलती आहेत. पूर्वी प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या सवलती असायच्या, आता ती सगळी पद्धत बंद झाली, कारण एक देश एक कर आणि यामुळे सगळ्या देशात समान कायदा, समान सवलती, क्लिष्टता खूप कमी झाली आहे. त्यामुळे व्यापार करणं हेही खूप सुलभ झालेली आहे. कॅस्केडिंग इफेक्ट खरंच कमी झालेला आहे, कारण वेगवेगळे कर जाऊन एकच कर आलेला आहे. त्यामुळे जे काय करावर कर ही परिस्थिती होती ती खूप म्हणजे खूप कमी झालेली आहे आणि त्या बाबतीत सरकारचं अभिनंदनच करायला पाहिजे. याचं कारण असं की कॅस्केडिंग इफेक्टमुळे जी भाव वाढ व्हायची त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आळा बसलेला आहे. कर पद्धतीतली गोंधळ आणि संदिग्धता सुद्धा नष्ट झालेली आहे. कायदा पाळण्याचं महत्व वाढलंय, कारण एकच कायदा मला पाळायचा आहे. 10 कायदे पाळायचे असतील तर मी पळवाटा शोधेन, पण मला एकच कायदा पाळायचा आहे. तरतुदी सोप्या भाषेत आहेत, त्यामुळे कायदा पाळणाऱ्यांचं प्रमाणही वाढलेलं आहे. हा एक मोठा फायदा आहे. आणि त्याचबरोबर काही त्रासदायक तरतुदी आहेतच हल्लीच्या कायद्यात. पर्टिक्युलर विशेषतः जे काय कर परतावा किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट आपण ज्याला म्हणतो त्या बाबतीत अजूनही सुधारणांना खूप वाव आहे. कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे की कर परतावा किंवा इनपुट टॅक्स क्रेडिटच्या बाबतीत सवलती ज्या आहेत त्या तेवढ्या काही करदात्यांच्या सोयीच्या नाहीयेत आणि त्यामुळे व्यापार करणाऱ्यांना किंवा करदात्यांच्या खेळत्या भांडवलावर फार मोठा परिणाम झालेला आहे. यातल्या तरतुदी सुधारणा करायला अजूनही सरकारकडे खूप मोठा वाव आहे. जीएसटी मुळे अजूनही काही आपल्याला बदल बघायला मिळतात की देशभर एकच बाजारपेठ झालेली आहे. हे सरकारने जाहीर केलं होतं. 5 वर्षानंतर, आता जीएसटीचा कायदा लागू होऊन सुद्धा 5 वर्ष झाले. 5 वर्षानंतरची परिस्थिती काय आहे तर सरकारचं ध्येय 90% साध्य झालं, 10% का साध्य झालं नाही तर काही राज्यांना सरकारने वेगळे वेगळे कर लावायला परमिशन दिली होती, परवानगी दिली होती. उदाहरणार्थ केरळ राज्यात पूर आला, त्यावेळेस केरळ राज्याने
जीएसटीच्या म्हणजे वस्तू आणि सेवा कराच्या व्यतिरिक्त एक अजून कर लावला होता. वास्तविक ही परिस्थिती यायला नको, पण तो लावला. म्हणजेच त्या संकल्पनेला थोडासा तडा गेला. पण अशा अपवादात्मक उदाहरणं सापडतात. सहसा अशी उदाहरणं सापडत नाही आणि आपल्याला त्यामुळेच मी असं म्हणू शकतो की हा जो काय वस्तू आणि सेवा कर आलाय, 5 वर्षानंतर जे काय सरकारचं धोरण होतं की एक देश एक कर, ते धोरण 90% जास्त साध्य झालेलं आहे. दुसरं म्हणजे जे आहे राष्ट्रीय बाजारपेठ आपण म्हटलं ते कॅस्केडिंग इफेक्ट गेला, देशभर एकच कायदा झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारमधला समन्वय हा आपल्याला खूप चांगला बघायला मिळतो. राज्यात मध्ये विरोधी पक्षाचं सरकार असो किंवा केंद्रात ज्या पक्षाचं सरकार आहे त्याच पक्षाचं सरकार असो, यांनी काहीही फरक पडत नाही. कारण जीएसटी कौन्सिलमध्ये सर्व राज्यांचे प्रतिनिधी असतात आणि गेल्या 5 वर्षातला इतिहास असा दाखवतोय की जीएसटी कौन्सिल मध्ये ज्या काही तरतुदी स्वीकारल्या जातात किंवा जे बदल स्वीकारले जातात, जे बदल करायचे असतात ते एकमताने होतात. 5 वर्षात एकदाही मतदानाचा प्रसंग आलेला नाही. म्हणजे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधला समन्वय आणि ज्याला आपण म्हणतो अंडरस्टँडिंग, हे अपवादात्मकरित्या इथे आपल्याला बघायला मिळतं आणि हा खरोखर फार मोठा फायदा झालेला आहे. फार मोठा त्याला आपण ज्याला म्हणतो की सरकारने हे फार मोठं ध्येय गाठलेलं आहे. जीएसटी आपल्या भारतातला जीएसटीचा कायदा जर बघायचा झाला तर त्यात 2 तरतुदी अशा आहेत की इतर देशांमध्ये त्या तरतुदी नाहीत. आणि पहिली तरतूद म्हणजे नफेखोरी विरुद्ध ज्या काही नफेखोरी विरुद्ध सुद्धा आपला कायदा आहे सेक्शन 171 जीएसटी मधला, की त्यात सरकारचा विरोध नफ्याला नाहीये, कारण नफा नसेल तर व्यवसायच होणार नाही. पण नफेखोरीच्या विरुद्ध किंवा नफेखोरीला आळा घालण्यासाठी काही विशिष्ट तरतुदी या वस्तू आणि सेवा करात आणलेल्या आहेत की ज्या इतर देशांच्या कररचनेत नाही. म्हणजे भारतीय कररचनेचं हे वैशिष्ट्य आहे. आणि यात जर अँटी प्रॉफिटेरिंग किंवा नफेखोरी विरुद्धच्या तरतुदी ज्या आहेत त्या जर व्यवस्थित बघितल्या गेल्या असत्या किंवा व्यवस्थित बघितल्या गेल्या तर निश्चितपणे आपण भाववाढ रोखू शकतो. पण ही शेवटी अंमलबजावणीची कायद्याची अंमलबजावणी कशी करायची हा प्रश्न झाला. कायद्यात तरतुदी मात्र खूप सुंदर आहे. हा एक आपल्या आत्ताच्या कररचनेचं वैशिष्ट्य की जे इतर देशांमध्ये नाहीये. आणि दुसरं जे काही वैशिष्ट्य आहे, आज भारतात अनेक राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत आणि केंद्र सरकार आहे. मग या ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत, या सगळ्या संस्था किंवा एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात माल पाठवताना किंवा सेवा देताना जिथे 2 राज्यांमध्ये कुठला तरी व्यवहार होतो, म्हणजे एक व्यापारी विक्रेता एका राज्यात आणि खरेदी करणारा माणूस दुसऱ्या राज्यात, ज्याला आपण इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन म्हणतो, आंतरराज्यीय व्यवहार ज्याला म्हणतो, त्याच्यासाठी जे काय आपल्या जीएसटीच्या कायद्यात इंटिग्रेटेड जीएसटी आणलेला आहे, इंटिग्रेटेड वस्तू आणि सेवा कर. म्हणजे आंतरराज्यीय वाहतुकी किंवा आंतरराज्यीय ज्या वेळेस माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो त्यावेळच्या ज्या तरतुदी आहेत त्या इंटिग्रेटेड जीएसटी मध्ये ज्या आणल्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत. आणि भारत आपण बघतो की फेडरल स्टेट आहे, अनेक राज्यांचं मिळून बनलेला एक देश आहे. अशी परिस्थिती इतर ठिकाणी पण आहे, अमेरिकेत आहे, कॅनडात आहे, वेगवेगळे राज्य आहेत आणि केंद्र सरकार पण आहे. पण आपल्या कायद्यात ज्या काही तरतुदी आहेत तशा तरतुदी ह्या देशांमध्ये नाही आहेत आणि त्यामुळे त्या देशात कर संकलनात काही वेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत की जे सोडवण्यात आपण यशस्वी ठरलेलो आहोत. हे भारतीय कर प्रणाली जी आहे आत्ताची ही 2017-18 नंतर ही खूप सुधारित अवस्थेत असलेली आपल्याला बघायला मिळते. आता यावेळेस
केव्हा ज्यावेळेस कुठलाही बदल होतो, मी म्हटलं की 2017 साली इट्स अ पॅराडाइम शिफ्ट इन इंडियन इनडायरेक्ट टॅक्सेस किंवा प्रत्यक्ष करांमध्ये आमूलाग्र बदल झालाय. मग त्याच्यामुळे काही संधी पण निर्माण झालेल्या आहेत. आता सरकारसाठी काही संधी आहेत, काही संधी व्यावसायिकांसाठी आहेत. त्यातल्या महत्वाच्या संधी जर सांगायच्या झाल्या तर व्यावसायिकांसाठी एक देश एक बाजारपेठ ही फार मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. पुण्यात बसून पुण्यात तयार झालेला माल आसाममध्ये सहजरित्या विकला जातो. पूर्वी अनेक अडथळे असायचे, त्यामुळे मला पुण्यात तयार होणारा माल दुसऱ्या देशात विकणं किंवा नाशिकमध्ये तयार झालेला माल हा दुसऱ्या राज्यांमध्ये विकणं ही एक अडथळ्याची शर्यत होती, ती नष्ट झाली आहे. त्यामुळे तुम्हाला व्यापाराची संधी, व्यापार वृद्धीची संधी ही फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेली आहे. दुसरी जी काही संधी निर्माण झालेली आहे ती जीएसटी मुळे आपल्या व्यवसायाकडे पुनरावलोकन करून त्याच्यात काय सुधारणा करता येतील, त्याला रिस्ट्रक्चरिंग ऑफ बिझनेस म्हणतो, हा फार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतोय आणि तो बऱ्याच ठिकाणी झालेला दिसतोय. तर ही संधी आपल्याला वस्तू आणि सेवा करामुळे उपलब्ध झालेली आहे. आणि तिसरा जो महत्वाचा आहे की खरोखर मोठी संधी कुठली आहे व्यावसायिकांना, तर भ्रष्टाचार कमी झालाय, लाचखोरीला आळा बसलेला, बऱ्यापैकी बसलेला आहे. आणि त्यामुळे व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी एक उत्साह जो म्हणतात तो झालेला आहे. या संधी झाल्या व्यावसायिकांना. त्याचबरोबर काही सरकारला पण संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि सरकारला संधी ज्या आहेत त्या विकासाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्यात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जी मागासलेली राज्य होती त्यांच्या उत्पन्नात काहीही न करता भर पडलेली आहे, कारण त्या प्रकारची कररचना आपण आता आणलेली आहे. आणि ह्यामुळे त्या राज्यांकडे पैसा येणारे, मागासलेल्या राज्यांकडे पैसा येणारे आणि येणाऱ्या पैशातनं ते चांगल्या प्रकारे तिथे सुधारणा करू शकता. या फार मोठी संधी राज्य सरकारांना झालेली आहे. केंद्र सरकारने पण आपला वाटा वाढवून घेतलाय करातला. त्यामुळेच आपण बघतो की भारतभर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं प्रमाण आणि वेग हा अतिशय वाढलेला आहे. ही फार मोठी संधी सरकारला मिळालेली, ही कररचनेत केलेल्या बदलामुळे मिळालेली आहे. अजून एक जो फायदा झालेला आहे तो म्हणजे कर संकलनासाठी जो काही कंट्रोल लागतो किंवा एक वचक लागतो तो खूप चांगल्या प्रकाराने आले, कारण कायदा सगळीकडे सारखा, पळवाटा कमी, त्यामुळे आपसुकच कर संकलनाचं प्रमाण वाढलेलं आहे. जी काही गळती होती मध्ये ती कमी झालेली आहे आणि कर संकलन पण वाढलेलं आहे. आणि सगळ्यात मोठी जर संधी जर केंद्र सरकारला मिळालेली असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाबद्दल एक विश्वास निर्माण करण्याची संधी सरकारने. 2017 पूर्वी आमच्याकडे ज्यावेळेस परदेशातले गुंतवणूकदार यायचे, भारतात कारखाना सुरू करायचा आहे किंवा भारतात व्यवसाय सुरुवात करायची आहे, इथले एकंदरीत कर पद्धती सांगितल्यानंतर बऱ्याच वेळा ते हातपाय गाळायचे की एवढे कॉम्प्लिकेशन्स किंवा एवढ्या क्लिष्ट तरतुदी, एवढे कर, त्यांनी ते घाबरून जायचे. आज काय झालंय की सुटसुटीत कायदा झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाबद्दल एक विश्वास निर्माण करण्याची फार मोठी संधी झाली. मेक इन इंडिया खाली सुद्धा आपण दुसऱ्यांना इथे निमंत्रण देऊन इथे कर पद्धती सोपी आहे आणि इतरही सरकार सवलती देत आहे, तर त्या माध्यमातून सुद्धा इथे व्यवसाय वृद्धी होऊ शकते. ही फार मोठी संधी निर्माण झालेली आहे. आता केव्हाही संधी जर तुमच्या पुढे आली, आपल्या पुढे एखादी संधी आली, तर त्याच्याबरोबर काही आव्हानं पण येतात आणि ही आव्हानं पण आपण विचारात घेणं फार गरजेचं असतं. आणि ही जी काही आव्हानं आहेत ती काही आव्हानं व्यावसायिकांपुढे आहेत, काही आव्हानं सरकार पुढे आहेत. व्यावसायिकांपुढे जर बघायचं झालं तर महत्वाचं आव्हान म्हणजे स्पर्धेत वाढ झालेली. एक राष्ट्र एक बाजारपेठ झाल्यामुळे काय झालंय की व्यावसायिक स्पर्धा वाढलेल्या आहेत. मग जर पुण्यात एखादी वस्तू 50 रुपये, पुण्यात वस्तू तयार करायचा खर्च 50 रुपये होत असेल आणि तीच वस्तू आसाममध्ये 20 रुपयात तयार होत असेल तर ती पुण्यात सुद्धा स्वस्त मिळते, म्हणजेच पुण्यातल्या व्यावसायिकाला तो धोका निर्माण झालाय.
पण आसाममधल्या व्यापाऱ्याला तो फायदा झालाय. ही स्पर्धा खूप वाढली आहे आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला आपल्या व्यवसायाकडे पुन्हा बघण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्याच्यात कॉस्ट रिडक्शन कसं होईल, की आपली कॉस्ट कशी कमी होईल हे बघण्याचं एक आव्हान हे प्रत्येक व्यावसायिकापुढे उभं झालेलं आहे. दुसरं जे काही आव्हान आहे ते विस्तृतपणे आपण बोललो नाही, पण कर परतावा किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट बद्दल ज्या तरतुदी आहेत त्या अजूनही क्लिष्ट आहेत. त्यामुळे खेळतं भांडवल कसं उभं करायचं या संबंधीचंही आव्हान हे आताच्या व्यावसायिकांपुढे आहे. आणि तिसरं म्हणजे जीएसटीचा कायदा किंवा वस्तू आणि सेवा कर हा अधिकाऱ्यांना अमर्याद अधिकार देतो आणि काही वेळेस त्याचा गैरवापर होतो. तो गैरवापर कसा रोखता येईल किंवा त्यातनं मार्ग कसा काढायचा हेही एक आव्हान व्यावसायिकांपुढे आहे. हे झाले व्यावसायिकांपुढची महत्वाची आव्हानं. सरकारपुढेही काही आव्हान आहेत. सरकारपुढची आव्हानं कुठली आहेत, की ह्या सगळ्या आत्ताच्या कर रचनेत, नवीन कर रचनेत सरकारपुढचं आव्हान काय आहे, तर मिळणाऱ्या कराच्या उत्पन्नाचं राज्यांमध्ये वाटप कसं करायचं हे फार मोठं आव्हान आहे. कारण जे प्रगत राज्य होते, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब, गुजरात, वस्तू आणि सेवा करामुळे यांच्या मिळणाऱ्या उत्पन्नात घट झालेली आहे आणि मग त्याची भरपाई कशी करायची, त्या राज्यांना करातनं मिळणारं उत्पन्न कसं वाटायचं हे फार मोठं आव्हान आपल्या केंद्र सरकारपुढे आहे. मग त्या कुरबुरी वाढत जाणार आहेत. 5 वर्षासाठी कॉम्पेन्सेशन सेस आणला होता, ती पण मुदत संपणार आहे आणि ह्या पुढे काय करायचं याचं एक आव्हान सरकारपुढे आहेच आहे. दुसरं मोठं आव्हान म्हणजे प्रादेशिक विकासात येणारे अडथळे. पूर्वी आपल्या भारतात 10 राज्यांना विशिष्ट दर्जा दिलेला होता किंवा ईशान्येकडचे 7 राज्य सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड हे जे काही पहाडी प्रदेश आहे या प्रदेशांना विशेष सवलती दिलेल्या होत्या आणि त्यामुळे अनेक उत्पादक त्या राज्यांमध्ये आपले कारखाने सुरू करत होते. आता वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर या ज्या काही विशेष सवलती होत्या त्या सगळ्या बंद झाल्यात. त्यामुळे प्रादेशिक समतोल कसा राखायचा हेही सरकारपुढे एक आव्हान आहे. तिसरं म्हणजे आपण सगळेच बघतो आहोत, अनुभवतो आहोत की नाही म्हटलं तरी वस्तू आणि सेवा कर आल्यानंतर महागाई वाढलेली आहे. या महागाईवर नियंत्रण कसं ठेवायचं, नफेखोरी विरुद्धच्या तरतुदी कशा जास्त चांगल्या प्रमाणात राबवायच्या हे एक मोठं आव्हान आहे. आणि हे आव्हान हे जे काय झालेलं आहे ते नवीन कर तरतुदींमुळे झालेलं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. करांमध्ये होणाऱ्या चोऱ्या कशा कमी करायच्या. आपण बघतो की दर आठवड्याला खोटे कागदपत्र तयार करून 1000 कोटी कर बुडवला, 100 कोटी कर बुडवला अशा बातम्या आपण सतत बघत असतो. मग ह्या कर चोरीला आळा कसा घालायचा हे एक मोठं आव्हान सरकारपुढे आहे. तर हीच झाली सरकारपुढे असलेली आव्हानं. मग पूर्वी कर पद्धती होती, करांचे दर जास्त, उत्पन्न कमी. नंतर होणाऱ्या सुधारणांमुळे करांचे दर कमी होत गेले पण करातनं मिळणारं उत्पन्न वाढत गेलं. अशा पद्धतीने कायद्यातल्या तरतुदी बदलत गेल्या, सुसूत्रीकरण झालं, सुलभीकरण झालं. आज आपण जीएसटीचा कायदा बघितला, इन्कम टॅक्सच्या कायद्याबद्दल किंवा आयकराबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण त्या ज्या पूर्वी तरतुदी होत्या त्याच आत्ताही आहेत, त्यात फारसा बदल झाला नाही. वस्तू आणि सेवा कर किंवा अप्रत्यक्ष करांमध्ये आमूलाग्र बदल झाला तोही आपण बघितला, आजची कर प्रणाली बघितली. मग आता उद्याची कर प्रणाली कशी असावी याच्याबद्दल माझेही काही विचार आहेत की उद्याची कर प्रणाली कशी असावी किंवा योग्य कर प्रणाली कशी असावी. तर त्याला हे सत्य आहे की आपल्या देशामध्ये ढिसाळ व्यवस्थापन आणि क्लिष्ट तरतुदींमुळे करचोरीचं प्रमाण खूप होतं. मग येणाऱ्या काळात कर तरतुदी अशा असाव्यात की ज्या सहजपणे करदात्यांना समजतील, नियम सोपे असतील, तरतुदी सोपे असतील, करदात्यांना कर भरणं सोपं होईल आणि कायद्याचं पालन करणं सोपं होईल. अशा पद्धतीने
आपले भविष्यात एक कर विषयक कायदे व्हावे अशी एक अपेक्षा असते. दुसरी जी काही अपेक्षा आहे की इतर देशामध्ये करांचे दर खूप कमी आहेत. तुम्ही मलेशियात बघाल तर 6%, सिंगापूरमध्ये 7% आहे. युरोपातल्या काही देशांमध्ये 2% सुद्धा आहेत दर आहेत करांचे दर. आता हे एवढ्या कमी करांच्या दरांमध्ये ते कसं भागवतात हा एक संशोधनाचा विषय. मग त्याच 7% ऐवजी किंवा 6% ऐवजी भारतात 18% दर का असावा? म्हणजेच करांचे दर कमी कसे होतील की जेणेकरून सामान्य जनतेला त्याची जास्त झळ लागू नये, करदात्यांना त्याची जास्त झळ लागू नये, अशा पद्धतीने करांचे कायदे व्हायला पाहिजेत. कररचना सुटसुटीत व्हायला पाहिजे. हा उद्याच्या कायद्यांविषयीचा माझा दुसरी एक अपेक्षा. तिसरी जी काही अपेक्षा आहे माझी की कायद्यांमध्ये वारंवार बदल होऊ नये. आणि हे आपण बघितलंय की साधारण 1991 नंतर किंवा मोठ्या प्रमाणात 2001 नंतर करांमधल्या तरतुदी, करांचे दर हे सर्वसामान्यपणे स्थिर राहिले. आणि ते जे करांचे दर स्थिर राहिले त्याचे आपण फायदे पण अनुभवलेले आहेत. करांच्या संकलनात पण वाढ झालेली आहे. तर वारंवार कररचनेत बदल होऊ नये. जी काय कररचना किंवा जे काय करांचे कायदे आपण ठरवू ते बऱ्याच वर्ष तसेच राहावे, त्यात बदल होऊ नये. कारण वारंवार बदल जर झाले तर त्याचा त्रास सरकारलाही होतो, व्यापाऱ्यांना किंवा करदात्यांनाही होतो आणि त्याचा फायदा करात चोरी करणारे घेतात. हे आपण अनुभवलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने वारंवार बदल होऊ नये असं वाटतं. वेळोवेळी तज्ञांच्या समितीकडून कायद्याच्या तरतुदींचा आढावा घेऊन त्यात सुलभता कशी आणता येईल याचा विचार वेळोवेळी व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करदात्यांच्या मनात आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या मनात सुद्धा आपल्या कर पद्धती बद्दल एक प्रकारचा विश्वास असायला पाहिजे की जेणेकरून गुंतवणुकीचं प्रमाणही वाढेल आणि करदाते पण सुखी राहतील. खरं तर कर भरणं कोणालाच आवडत नाही, पण कर भरणं हे मी सांगितलं त्याप्रमाणे अटळ आहे की ती जबाबदारी आपण चुकवू शकत नाही. मग जर जे काय आपण चुकवू शकत नाही ते जर द्यायचं असेल तर ते आनंदाने द्यायला पाहिजे. मग तो आनंद मिळण्यासाठी त्याचं जर बर्डन कमी असेल किंवा त्याचा त्रास कमी होणार असेल तर कर आनंदाने लोक देतील. त्याचप्रमाणे करांच्या तरतुदी जर कमी असतील तर परदेशी गुंतवणूकदार किंवा आपल्या भारतातले सुद्धा व्यवसाय वृद्धीसाठी जास्त प्रयत्न करतील. त्यामुळे कररचना उद्याची कशी असावी हे जर कोणी विचारलं तर ज्या कररचनेमुळे गुंतवणूकदारांच्या मनात आणि करदात्यांच्या मनात एक प्रकारचा विश्वास निर्माण होईल अशा प्रकारची कररचना ही असायला पाहिजे. हे माझं मत झालेलं आहे. मला वाटतं मी गेला 1 तास 60-65 मिनिटं भारतीय कर प्रणाली कशी होती ती मौर्य काळापासून तर आतापर्यंत आपण एक धावता आढावा घेतला. उद्या कररचना कशी असावी याविषयीची मी माझी मतं मांडली आणि हे आपण शांतपणे मन लावून ऐकून घेतलं. माझं मनोगत आपण ऐकून घेतलं याबद्दल मी खरोखर आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. मला ही जी काही संधी दिली आपल्या शाळेने आणि गुरुजनांनी, पदाधिकाऱ्यांनी, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जी काही संधी दिली त्याबद्दल मी आभार न मानता मी एवढंच म्हणेल की मी त्यांचा खरोखर ऋणी आहे आणि या ऋणातनं बाहेर पडणं अवघड आहे आणि कदाचित मी पडणारही नाही. तर मी खरोखर त्यांचा ऋणी आहे. कारण अनेक पारितोषिकं मिळाली, अनेक पुरस्कार मिळाले, पण ही जी काय शाबासकी मिळाली पाठीवर की 100 वर्षातल्या 100 नामवंत विद्यार्थ्यांमध्ये एक असणं, ही जी काही भावना आहे ही खरोखर सुखावणारी भावना आहे. आणि ती संधी दिल्याबद्दल मी आपल्या संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे पदाधिकारी, सर्व गुरुजन यांचा खरोखर ऋणी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण गेले 1 तास 1.25 तास शांतपणे माझं मनोगत ऐकलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुन्हा मनापासून आभार. नमस्कार. धन्यवाद सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. श्रोते हो,
आज खऱ्या अर्थाने प्रोफेसर डॉक्टर संजय भार्गवे यांचा वाणिज्य विषयाचा तास होता असं म्हणायला काही हरकत नाही. अतिशय समर्पक, योग्य अशा शब्दांमध्ये अत्यंत कठीण वाटणारा आणि आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष ज्या गोष्टीकडे करतो त्या विषयाबद्दल अतिशय छान अशी माहिती आज भार्गवे सरांनी आपल्या समोर मांडलेली आहे. मी खात्रीने सांगू इच्छितो की फार कमी लोक ज्या दिवशी बजेट सादर होत असतं त्यावेळेस त्याच्याकडे गांभीर्याने पाहत असतात. पण मला असं वाटतं की सर, आपण कर प्रणालीबद्दल आज जी माहिती सांगितली त्या इत्यंभूत माहितीमुळे आता लोकांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण नक्कीच झाली असेल, काही शंकांचं देखील निरसन झालं असेल याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण शैलीमध्ये आपण कर प्रणालीच्या इतिहासापासून कल, आज और कल अशा तिन्ही काळातील कर प्रणालीबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मी सर्वप्रथम नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालयाच्या वतीने खरं तर तुम्हाला मी धन्यवाद देतो की अतिशय क्लिष्ट असा विषय सोपा पद्धतीने तुम्ही तो सांगितलेला आहे आणि कदाचित एखादी क्लिष्ट गोष्ट अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी सांगावी हा पेठे हायस्कूल मधल्या शिक्षकांचा गुण आपल्यातही उतरलेला मला दिसून आला. याबद्दल खरोखर आपल्याला धन्यवाद देतो सर. त्याच्यानंतर शासनाकडे जमा होणारा कर आणि त्याचा विनियोग कसा होतो ही देखील प्रक्रिया अतिशय सुलभ रीतीने आपण आज समजावून सांगितली. नाहीतर आपण कर का भरावा, मग शासन या पैशांचं काय करत असेल, असे अनेक प्रश्न करदात्यांच्या मनामध्ये, सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये असतो. अर्थात ज्यांना या गोष्टीची माहिती नाही अशा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो. खरं तर कर भरणं हा आपल्या देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं, आपल्या प्रत्येकाचं, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. हे मनापासून आपण प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. भार्गवे सर, एक दोन प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाले या चर्चेच्या आणि आपल्या व्याख्यानाच्या समारोपाच्या प्रसंगी. मला वाटतं आपण हे दोन प्रश्न अवश्य घ्यावेत असं मला वाटतं. जेव्हा देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये 2022-23 सालचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला, त्या अर्थसंकल्पामधील काही महत्वाच्या तरतुदी खरोखरच उल्लेखनीय आहेत, परंतु सर्वसामान्यांना त्या तरतुदींवर का भर देण्यात आला याच्याबद्दलची पुरेशी माहिती नसावी असं मला वाटतं. जाणकार लोक याच्याबद्दल सांगू शकतील. याच्यामध्ये त्यांनी आभासी चलन आणि डिजिटल व्यवहारावर भर दिला. त्याच्यानंतर पोस्टल बँकेची सुविधा किंवा बँकेची सुविधा पोस्टामध्ये मिळू शकेल याच्यावर त्यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांच्यासाठी त्यांचा धान्य माल किंवा त्यांचा माल थेट खरेदी केला जाईल याच्याबद्दल देखील माहिती दिली आहे. पण दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टी थोड्या सर्वसामान्य लोकांच्या संबंधित आहेत. त्याच्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये मानसिक आरोग्यावर शासनाने अधिक भर दिलेला आहे. माझ्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झाला की शासनाने हे असं का केलं असावं. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे नोकरदारांच्या बाबतीतला आहे की दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेस होतं किंवा अर्थसंकल्प जेव्हा सादर केला जातो त्यावेळेस आम्हाला काय लाभ होणार आहे, कर प्रणालीत काही बदल होणार आहे की नाही, किती सूट मिळणार आहे, अशा अनेक प्रकारच्या शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये असतात. आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून किंवा अर्थसंकल्पामधून नोकरदार वर्गांना फारसा काही दिलासा मिळालेला नाही. याच्याबद्दल आपलं काय मत आहे भार्गव सर, याच्यावर थोडासा प्रकाश टाकावा असं मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद सर. प्रश्न अतिशय समर्पक विचारलेला आहे. आपण जर या अर्थसंकल्पावर एक नजर टाकली तर सरकारचं धोरण हे इन्क्लुझिव्ह ग्रोथचं आहे आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये सरकारने सर्व क्षेत्रांवर कसं आपण चांगल्या सुविधा निर्माण करू शकतो किंवा सगळे फायदे देऊ शकतो याच्यावर खूप जोर दिलेला आहे. मग ते शिक्षण क्षेत्र असो किंवा हेल्थकेअर, आरोग्य क्षेत्र असो, या सगळ्या बाबतीत सरकारने तरतुदी भरीव केलेल्या आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर सरकारने ह्या वेळेस खर्च जर बघितला सरकारचा तर जवळजवळ तो 33 लाख कोटी रुपयाचा खर्च दाखवलेला आहे आणि करांपासून मिळणारं उत्पन्न मात्र 22 लाख कोटी रुपयांचं दिसतंय. मग ही जी काय तूट आहे मध्ये भरपूर फार मोठी तूट आहे, जवळ 16.61 किंवा 17 लाख कोटी रुपयांची तूट आहे. ही जर भरून काढायची असेल तर या वर्षी करांमध्ये सवलती देणं हे अवघडच होतं. कारण पायाभूत सुविधा वाढवायच्या
जनतेला चांगल्या सुविधा मिळू द्यायच्या याच्यासाठी खर्च तर करावा लागणारच आहे. आणि त्याचमुळे कर संकलनात किंवा करांच्या कायद्यांच्या बाबतीत यावेळेस सरकारला करदात्यांना जास्त फायदे किंवा जास्त सूट देणं हे अवघड वाटलं असणार आहे. आणि म्हणून फायदा फारसा आपल्याला दिसला नाही. दुसरी गोष्ट अशी की यापूर्वी 2017 पूर्वी म्हणेल मी की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या सगळ्या तरतुदी या फायनान्स ऍक्ट मधूनच व्हायच्या किंवा त्याच माध्यमातून करांच्या तरतुदींमध्ये बदल होत असत. आता काय झालंय की दर 3 महिन्याला जीएसटी काउन्सिलची मीटिंग होते आणि त्यामुळे ज्या काय करांच्या तरतुदींमध्ये बदल होतात ते दर 3 महिन्यांनीच होतात. आणि त्यामुळे बजेटच्या दिवशी आपल्याला काही फारसे चेंजेस अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत तरी आपण त्याची फारशी अपेक्षा ठेवू नये, कारण दर 3 महिन्यांनी आणि हे मी सांगितलंय की जे काही बदल होतात ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातला समन्वय अतिशय चांगला आहे. एकमताने निर्णय घेऊन हे बदल झालेले असतात. त्यामुळे यापुढे कुठल्याही वर्षीच्या बजेटमध्ये तुम्हाला अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत फारसे बदल झालेले दिसून येणार नाहीत, कारण दर 3 महिन्यांनी ते बदल होतच राहतात. हे सुद्धा मी सांगितलं की कर प्रणाली काल आणि आज, काल काय होती आणि आज काय होती हे घडलं. दुसरी गोष्ट अशी की सरकारला पायाभूत सुविधांवर खूप खर्च करायचा आहे की जेणेकरून उद्योगधंदे वाढतील, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि त्यामुळे लागणारा पैसा सरकार आणणार कुठून, तर तो शेवटी करांच्याच माध्यमातून येतो आणि त्याचमुळे जास्त सवलती दिलेल्या दिसत नाहीयेत करांमध्ये. हे माझं मत आहे या बजेटच्या बाबतीतलं. पण जे काय आपण बघतो की सरकारने खर्च कुठल्या कुठल्या क्षेत्रात करायचं ठरवलंय त्याच्याकडे जर एक त्या यादीकडे नजर टाकली आपण तर सर्वसमावेशक किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ ज्याला म्हणतात त्याला फार मोठं प्राधान्य त्या सरकारने दिलेलं आहे. आणि मला वाटतं त्या दृष्टीने हे बजेट जे आहे हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. सर, तुमचा दुसरा प्रश्न जो काय होता तो पुन्हा एकदा विचाराल का? या वर्षाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मानसिक आरोग्यावर शासनाला भर द्यावासा का वाटला? सर, त्याची परिस्थिती जर गेले 2 वर्ष आपण बघतोय की कोविडमुळे माणसांचं आयुष्य किंवा माणसांचं आरोग्य वेळोवेळी वेगवेगळे व्हेरियंट येत आहेत आणि एक प्रकारच्या दहशतीखाली आपण राहतोय की आज एक व्हेरियंट आला, 2 महिन्यांनी दुसरा आला, 3 महिन्यांनी तिसरा आला. व्यापाराच्या संधी कमी होत चालल्या आहेत आणि उत्पन्नाचे साधनं कमी होत चाललेले आहेत. व्यापाराच्या संधी कमी होत चाललेल्या आहेत, त्यामुळे रोजगारांच्या संधी कमी होत चाललेल्या आहेत आणि यातनं निर्माण होणारं जे काही नैराश्य आहे, वैफल्य आहे, हे दूर करण्यासाठी आता या क्षेत्रावर जास्त तरतुदी करून त्या क्षेत्रात भरीव सुधारणा करणं गरजेचं आहे. दुसरा एक महत्वाचा बदल जर लक्षात गेलं तर हे वर्क फ्रॉम होम जे कल्चर आलेलं आहे. वर्क फ्रॉम होम मध्ये झालंय काय की माणूस बाहेरच पडू शकत नाही, 24 तास घरातच असतो आणि त्यामुळे निर्माण होणारे पण काही प्रश्न आहेत आणि ह्यामुळे सुद्धा माणसाचं नाही म्हटलं तरी मानसिक आरोग्यावर थोडाफार परिणाम होतो आणि ह्या वेगवेगळ्या कारणांमुळे येणाऱ्या व्हेरियंटची भीती आहे किंवा त्याची दहशत आहे. वर्क फ्रॉम होम मुळे होणारे काही फायदे आहेत, काही गैरफायदे आहेत, त्याच्यामुळे होणारी मानसिक स्थितीतले बदल आहेत. या सगळ्यांचा विचार करता आरोग्य क्षेत्रावर जास्त खर्च करण्याची तरतूद जी सरकारने केली आहे ती अतिशय योग्य केली आहे असं माझं म्हणणं आहे आणि ती करणं गरजेचं होतं. धन्यवाद सर. याच्याच अनुषंगाने एक शेवटचा छोटासा प्रश्न आहे. सर, नोकरदारांच्या पलीकडे जाऊन जेव्हा आम्ही संस्था किंवा शाळा म्हणून विचार करतो, व्यवस्थापन म्हणून विचार करतो, त्यावेळेस शाळांवर होणारा जो खर्च आहे याच्यावर वेगळ्या प्रकारचा खर्च होत असतो. जसे त्याच्यातला महत्वाचा खर्च असतो तो दरवर्षी शाळांची बांधकामं किंवा दुरुस्ती. बांधकाम आणि दुरुस्ती आम्ही बाहेरच्या कुठल्या तरी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून करून घेत असतो
आणि ती सेवा देणाऱ्या व्यक्तीला साधारणपणे सध्याच्या प्रचलित दरांप्रमाणे जवळपास 18% GST आम्हाला पेड करावा लागतो. हे मी संस्थेच्या व्यवस्थापनाच्या वतीने हा प्रश्न आपल्याला असं विचारू इच्छितो की येत्या या 22-23च्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये या बांधकामाच्या संदर्भात द्यावा लागणारा जो GST याच्यामध्ये काही बदल सुचवला गेला होता असं ऐकिवात होतो, परंतु प्रत्यक्षात ते काही दिसू शकलं नाही. याबद्दल आपण काय सांगू शकाल? असा कुठलाही बदल सुचवला गेलेला नव्हता. आता बांधकामावरचं जर तुम्ही कर म्हणाल तर सगळ्याच बांधकामावर 18% कर नाहीये. म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट साठी बांधकाम केलं असेल किंवा सरकारसाठी बांधकाम केलं असेल तर त्या बांधकामावर 12% दराने GST आकारला जातो. तिसरी गोष्ट अशी की तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारला की शाळांचा खर्च वाढलेला आहे. कारण शाळा ज्या काही सेवा देतात, विद्यार्थ्यांना जी सेवा देतात ती करमुक्त आहे, त्याच्यावर कुठलाही कर लागत नाही. त्यामुळे तुम्ही जो काही कर तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला देता त्याचा परतावा तुम्हाला मिळत नाही आणि ती तुमची डायरेक्ट कॉस्ट होते, त्यामुळे आपली कॉस्ट वाढते. मग याला मार्ग काय? तर याला माझ्या दृष्टीने 2 मार्ग आहेत. एक तर सरकारकडे आपल्याला सांगावं लागेल की या सगळ्या प्रकारांमुळे शाळांचा खर्च वाढत चाललेला आहे आणि शिक्षण शुल्क समिती असते, म्हणजे मग वाढीव खर्चासाठी शिक्षण शुल्क समितीकडनं फी वाढवून घेणं हा एक उपाय, नाही तर सरकारकडे निवेदन देऊन सरकारकडे पाठपुरावा करून शाळांच्या बांधकामावरचा कर हा कमी करून घेणं हा दुसरा मार्ग. हे 2च मार्ग सध्या तरी मला डोळ्यापुढे दिसतात. शिक्षण शुल्क समितीमध्ये हा विषय मांडला पाहिजे, मांडला जायला हवा की ह्या करामुळे आपला खर्च किती वाढलेला आहे आणि त्या दृष्टीने मिळणाऱ्या अनुदानात किंवा फी वाढीमध्ये आपल्याला काय सरकार देऊ शकतं याचाही विचार सरकारने करायला लागेल. धन्यवाद सर. आजच्या या व्याख्यानाच्या प्रसंगी आपण अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती कर आणि कर रचनेच्या संदर्भामध्ये आम्हा सर्वांना दिलेली आहे. खरे तर व्याख्यानाच्या प्रारंभीच आपण अतिशय कृतज्ञतापूर्वक आपल्या शाळेबद्दल, शाळेतल्या गुरुजनांच्या बद्दल आणि एकूणच तुमच्या वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बद्दल अतिशय स्तुत्य असे उद्गार काढलेत. त्याबद्दल शाळेच्या वतीने खरे तर आपल्याला धन्यवाद द्यायला हवेत. मी आजच्या व्याख्यानाच्या समारोपाच्या प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक श्री बदादे सरांना विनंती करतो की त्यांनी आभाराचे काम करावे. श्री बदादे सर. नमस्कार. आजचे आपले व्याख्याते पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी, कर प्रणालीचे अभ्यासक माननीय डॉक्टर संजय भार्गवे हे आजच्या व्याख्यानमालेस उपस्थित राहिले. त्यांनी भारतीय कर प्रणाली काल, आज आणि उद्या या विषयातून प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर याबाबत आम्हाला सखोल असे मार्गदर्शन केले. सर, आज आपण आपल्या सोप्या भाषेत हे व्याख्यान गुंफले त्याबद्दल संस्था व शाळा परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. तसेच या व्याख्यानमालेच्या नियोजनाबाबत सदैव मार्गदर्शन करणारे नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, व्याख्यानाचा लाभ घेणारे सर्व आजी माजी विद्यार्थी, पालक, संस्था हितचिंतक या सर्वांचे मी आभार मानतो व थांबतो. धन्यवाद.